पहिलाच बॉल बँग ऑन टार्गेट, बरोबर विकेट टू विकेट बॉल होता आणि पंचांच्या मनात अजिबात शंका नव्हती. प्लम्ब LBW ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता गणेश यांनी, परंतु चेंडूची लाईन मिस केली आणि बरोबर कात्रीत पकडले गोलंदाज विनय जैन यांनी फलंदाजाला. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. नवीन बॅटर जितेंद्र भोईर मैदानामध्ये, डावखोरे फलंदाज. चला, जास्त वेळ घेता येणार नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये कदाचित थोडाफार बदल करायचा आहे असं वाटतंय, कारण डावखोरे फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडला आलेत. नवीन बॅटर स्क्वेअर कट लगावण्याचा प्रयत्न, चांगला राईज झाला हा बॉल. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स प्राप्त करत असताना गोलंदाज विनय यांचा उल्लेख केला होता कॅप्टनने देखील टॉसच्या दरम्यान. विनय आणि आतिश पाटील हे त्यांचे फार महत्त्वाचे खेळाडू आहेत. जरूर कॅप्टनने दोन खेळाडूंची नावं घेतली होती, परंतु अखेर सांघिक खेळ आहे क्रिकेटचा. इतर सर्व खेळाडूंची भूमिका देखील तेवढीच महत्त्वाची राहणार आहे आणि जो संघ सांघिक खेळ दाखवेल तो संघ या स्पर्धेमध्ये पुढे वाटचाल करताना दिसेल. कारण फक्त एक मॅच जिंकायची नाही आहे, तर बऱ्याच मॅच तुम्हाला खेळायच्या आहेत. जबरदस्त बॉल, हा देखील पायावर आदळला आहे, परंतु यावेळेला जास्त काही अपील पाहायला मिळाले नाही गोलंदाजाकडून. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. निश्चित रूपाने डाव्या इष्टीला मिस करणारा हा बॉल होता, त्यामुळेच विशेष असं काही अपील तिथे पाहायला मिळालं नाही. अजूनही खातं उघडलेलं नाही भगवान शेठ ग्रुप संघाचं. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला चांगला संपर्क चेंडू आणि बॅटमध्ये बॉल चाललाय वाईड मिड विकेट सीमारेषा पार. वन बाउन्स चौकार. शांततेचा भंग येथे करत असताना फलंदाज जितेंद्र भोईर. पहिला चौकार या मॅचमधील जितेंद्र भोईर यांच्या बॅटमधून. अगदी ओव्हर पिच बॉल मिळाला होता, त्याचा चांगला फायदा घेतलाय, बॉटम हँडचा वापर केला आणि ऑन साईडला चेंडूला फेकून दिलाय वन बाउन्स सीमारेषा पलीकडे. यावेळेला थोडा लवकर खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडूचा वेग काहीसा कमी होता, स्वतःभोवती गिरकी घेऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. शरीराचा वेग चेंडूने घेतलाय, येतोय डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. 5 चेंडू टाकून झालेत या षटकामध्ये, फक्त 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज विनय जैन. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर जात असताना पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करणं एवढं सोपं काम नसतं, परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी. खोला टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करत असताना हलक्या हातानं एक्स्ट्रा कव्हरला ढकललाय बॉल. सिंगल इथे मिळेल आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या 1-5 भगवान शेठ ग्रुप. DSP वॉरियर्स संघाला आपण प्रथम क्षेत्ररक्षण करताना पाहतो या मॅचमध्ये. आतापर्यंत जे 5 सामने आपण बघितलेले आहेत त्यामध्ये पहिल्या मॅचमध्ये उद्घाटनीय सामन्यामध्ये पूर्णा वॉरियर्स संघानं बाजी मारली होती श्रीजीवी वॉरियर्सला पराभूत करत असताना. दुसऱ्या मॅचमध्ये नरेश शेठ ऑलराऊंडर्स डिफेंडिंग चॅम्पियन संघानं विजय प्राप्त केला लहू टावरे फाउंडेशन संघाच्या विरोधात. तिसऱ्या मॅचमध्ये भार्गव फायटर्सला पराभूत करत असताना भरत स्पोर्ट्सनं खरं तर त्या रोमहर्षक सामन्यामध्ये विजय मिळवला. रंगतदार ती लढत पाहायला मिळाली होती. त्यानंतर हरिदास शेठ प्रतिष्ठान आणि श्रुती कन्स्ट्रक्शन्स या दोन संघादरम्यान सामना खेळला गेला होता. श्रुती कन्स्ट्रक्शन संघानं सामना जिंकला. 5वा सामना नुकताच आपण बघितला. कुंडलिक शेठ प्रतिष्ठान विरुद्ध अण्णा शेठ प्रतिष्ठान संघानं तब्बल 63 धावांचा सक्सेसफुली पाठलाग करत असताना सामना जिंकला. चला, लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज, विनंती असेल आपल्याला. फक्त 5 धावा फलकावर. सुरुवात जशी पाहिजे होती भगवान शेठ ग्रुपला तशी मिळालेली नाही, परंतु पलटवार केला जाऊ शकतोय आणि त्यासाठी चांगले बॅटर्स या टीमकडे जरूर आहेत. पहिल्या षटकामध्ये जरूर फलंदाज चाचपडताना दिसलेत, कारण सुरुवातच खराब झाली. पहिल्याच बॉलवर लेग बिफोरच्या रूपात गणेश बाद झाले. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय जितेंद्र भोईर यांना. महेश नॉन स्ट्रायकर्स एंडला एकही चेंडू आतापर्यंत फेस केलेला नाही फलंदाज महेश यांनी. आणि गोलंदाजीसाठी
मिहिर पाटील. डीएसपी वॉरियर संघ आपण अधिकचा वेळ घेत आहात. षटकातील पहिला बॉल राऊंड द विकेट न स्विंग केला ऑन साइडला. फिल्डर आहे डीप मध्ये, मात्र फिल्डर प्रेक्षकाच्या भूमिकेत आणि प्रेक्षक फिल्डरच्या भूमिकेत. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. जितेंद्र भोईर तेच दाखवत असताना मागच्या षटकामध्ये एक चौकार त्यांनी ठोकला होता. आता षटकार आलाय बरोबर ओव्हर पिच बॉलचा फायदा घेत असताना. ताकदवान फटका मिड विकेटला षटकार. हो व्हॉट अ बॉल. काय रिप्लाय पाहायला मिळाला इकडे गोलंदाजाकडून. मिहिरचा हा भन्नाट वेगवान खोलवर टप्प्याचा बॉल शेवटच्या क्षणाला चॉप करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु पूर्णपणे बीट केलाय बॅटरला. ऑलमोस्ट यॉर्कर लेंथवर डिलिव्हर केलेला बॉल मिहिर पाटीलचा. षटकाराला चोख प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा स्विंग केला ऑन साइडला. तिकडे फिल्डर आहे, परंतु पुन्हा एकदा फिल्डरच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. येतोय आणखी एक षटकार. भोईर धावफलकावर धावा वाढतायत. इकडे बाउंड्री चेक केली जाईल. चौकार आहे की षटकार आहे, कन्फर्मेशन पुन्हा एकदा आपल्यापर्यंत पोहोचेल. परंतु चांगली बॅटिंग मिड विकेटचं जे क्षेत्र आहे त्याला फेवर करत असताना फलंदाज जितेंद्र भोईर. बॉटम एंड त्यांचा भरपूर स्ट्रॉंग आहे, त्याचा योग्य वापर करत असताना आणि गोलंदाजीमध्ये देखील चुका होत आहेत. एक चांगला बॉल पाहायला मिळाला, मात्र 2 ओव्हर पिच चेंडू आपण बघितले. चौकार असेल, 1 बाउंस चौकार. कन्फर्मेशन आलंय. 4 धावा मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचली 15 वर. 15 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पॉवर प्लेचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. यावेळेला स्लोवर डिलिव्हरी. लेंथमध्ये देखील थोडासा बदल केला होता. लेंथ थोडी स्वतःकडे खेचली होती गोलंदाजाने. चांगला बॉल होता, मात्र त्याच्यावर देखील एक चांगला फटका हलक्या हातानं समोर खेळत असताना सिंगल घेतली आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 16. जास्तीत जास्त चेंडूंचा सामना आतापर्यंत या इनिंग्समध्ये फलंदाज जितेंद्र भोईर यांनी केलाय. 9 चेंडू खेळलेत आणि 16च्या 16 धावा देखील त्यांच्याच बॅटमधून आलेल्या आहेत. महेश प्रथमताच आता स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू त्यांना वाट पाहावी लागली, प्रतीक्षा करावी लागली आहे स्ट्रायकर्स एंडला येण्यासाठी. गोलंदाज मिहिर पाटील पुढचा बॉल घेऊन. ओहो, जस्ट बॅक ऑफ लेन डिलिव्हरी. आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता. खरं तर ह्या प्रकारचे जे चेंडू आहेत योग्य संपर्क बॅट आणि बॉलमध्ये बनवला गेला तर येथे चांगल्या धावा मिळू शकतात. कारण स्क्वेअर ऑफ द विकेट आपण बघतोय की सीमारेषा एवढी जास्त लांब नाही आहे आणि आधुनिक क्रिकेटमध्ये जी चेंडूंची क्वालिटी आपण बघतोय, बॅटच्या क्वालिटी आपण बघितल्या तर जबरदस्त आहेत आणि त्यामुळेच चौकार षटकार हे फार जास्त देखील पाहायला मिळत असतात. येथे संपर्क तर झालाय बॅट आणि बॉलमध्ये, परंतु बॉल मागे जातोय डिक्लेअर झोनमध्ये. टॉपेज होती, एकच धाव मिळेल आणि याचबरोबर पॉवर प्लेचा खेळ होतोय समाप्त. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 17 एका गड्याच्या मोबदल्यात. भगवान शेठ ग्रुप संघ प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर या मॅचमध्ये आजच्या रजनीतील ही शेवटची मॅच आहे. उद्या देखील 6 सामने आपल्याला पाहायला मिळतील. उद्याच्या सामन्यांची रूपरेषा देखील थोड्याच वेळात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू आणि सायंकाळी 6 वाजता उद्या आपण खेळायला सुरुवात करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अर्धपुतळा आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्याच पूजनाने आपण या स्पर्धेला सुरुवात केली आहे आपल्या परंपरेनुसार. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा फलकावर आहेत. बऱ्यापैकी कामगिरी दोन्ही संघांची म्हणता येईल.
फार जास्त धावा देखील खर्च केलेल्या नाहीत गोलंदाज विनय जैन आणि मिहिर पाटील यांनी, आणि जास्त गडी देखील बाद झालेले नाहीत. एकच फलंदाज बाद झालाय, त्यामुळे भगवान शेठ ग्रुप देखील जास्त निराश नसेल. परंतु येणारी 3 षटकं फार महत्त्वाची असतील. धावांचा वेग जरूर वाढवण्याचा प्रयत्न राहील फलंदाजी करणाऱ्या टीमचा. ओव्हर संपल्यानंतर आपण अधिकचा वेळ खर्च करू नका प्लीज टीम DSP वॉरियर्स. धनंजय राठोड, सागर पाटील आणि प्रवीण भुईर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय DSP वॉरियर्स. दुसरीकडे भगवान शेठ ग्रुप चैतन्य भुईर यांचा संघ. 8.50 ची सरासरी प्रति षटक आपण पाहतोय, आणि ह्या सरासरीने जर धावा पुढे जात राहिल्या तर 5 ओव्हर्समध्ये आपल्याला 45 पेक्षाही काही कमी धावा पाहायला मिळतील. 42 ते 43 धावांपर्यंत मजल मारली जाईल, आणि मला नाही वाटत ती समाधानकारक धावसंख्या येथून भगवान शेठ ग्रुपसाठी असेल. खरं तर त्या धावसंख्येवर देखील चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत असतात, पण विकेट्स हातात आहेत त्यामुळेच 50+ किमान येथे जाण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाजीला येत आहेत विशाल पाटील. DSP वॉरियर्स प्लीज कोऑपरेट करें समय के मामले में, खेल को स्पीड अप करें. जितेंद्र भोईर ऑन स्ट्राइक. ओ पहली गेंद, बड़ा ही अजीब और गरीब शॉट था ये. लगभग शॉट फिनिश हो रहा था तब गेंद लगी है बल्ले पर और डिक्लेयर जोन में. खेलना चाहते थे ऑन साइड में, गेंद गई ऑफ साइड में. ठाणा बुल्ढाना शॉट था, रन मिला है एक. बहुत जल्दी खेलने का प्रयास हुआ. विशाल पाटिल कोशिश करते हैं कि गेंद को टर्न कराए. अंपायर खेल को रोक देना है 1 मिनट. चलिए खेल शुरू करना है. सिंगल के साथ शुरुआत हुई है तीसरे ओवर की. रन संख्या 18. और तीसरे अंपायर की मांग मैदान में की गई है. बल्लेबाजों ने शायद गेंदबाज की गेंदबाजी पर ऑब्जेक्शन उठाया है. अगली गेंद स्विंग एंड मिस. खूबसूरत गेंद. देखिए डॉट गेंदें जितनी खेलेंगे उतना ही दबाव यहाँ पर बनता जाएगा बल्लेबाजों पर, इसलिए स्कोरबोर्ड को चलता रखना बहुत ज़रूरी है. कम से कम यदि बड़े हिट्स नहीं आते हैं तो इस बार टर्न किया था बैकवर्ड ऑफ द स्क्वायर ऑन साइड में सिंगल के लिए. 1 रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन 1 विकेट के नुकसान पर. भगवान शेठ ग्रुप बनाम DSP वॉरियर्स. आज रात का ये आखिरी एनकाउंटर.
राइट लेफ्टी का कॉम्बिनेशन इस समय क्रीज पर। वैसे पिछला ओवर अच्छा घटा था, मिहिर पाटिल के ओवर में 12 रन आए, एक चौका और एक छक्का जितेंद्र भोईर के बल्ले से देखने को मिला। और हर ओवर में यदि इस तरह के दो बड़े शॉट्स बल्लेबाज खेलने में कामयाब हो जाते हैं तो एक अच्छा खासा टोटल बनाया जा सकता है। हालांकि ये कहने में तो ज़रूर आसान है, लेकिन करने में उतना आसान होता नहीं है। देखने वहाँ पर एक छोटी सी टीम मीटिंग देखने को मिली। आतिश पाटिल भी वहाँ पर कुछ चर्चा कर रहे हैं गेंदबाज के साथ, अंपायर के साथ भी कुछ चर्चाएं हो रही है। गेंद को टर्न कराते हुए नजर आए हैं विशाल पाटिल इस ओवर में। थोड़ा सा फ्लाइट भी देते हैं। पहली गेंद उनकी शॉर्ट पिच रही थी जिसका फायदा नहीं उठा पाए थे बल्लेबाज, और अभी तक 3 गेंदों पर सिर्फ 2 ही रन खर्च किए हैं विशाल पाटिल ने। स्कोर 19 रन, 1 विकेट के नुकसान पर। थोड़ा रुक रुक कर चल रहा है ये ओवर। 3 गेंदें हो चुकी है इस ओवर की, 3 गेंदें अभी भी शेष है। स्कोर 19 रन, और देखना है कि कहाँ तक जाकर रुकती है भगवान शेठ ग्रुप की गाड़ी। कितना टोटल बना सकते हैं, अंडर 50, 50 या 50 प्लस। अगली गेंद राउंड द विकेट। इस बार फुल पर लेकर टर्न कर दिया ऑन साइड में, सीधे फीडर के पास डीप मिड विकेट पर सिंगल कंप्लीट। दूसरे की कॉल, वहां पर मौका बना था लेकिन गेंदबाज के हाथों से चिटकी गेंद। 2 रन पूरे, तीसरे की भी कोशिश हो रही है। यहाँ पर तो विकेट फेंकने की तैयारी थी और आखिरकार बैट्समैन आउट होते हुए। यतीन मडवी ने बल्लेबाज क्रीज पर पहुंचते हुए और यतीन को ही क्रीज पर लाने के लिए वहां पर अपना विकेट फेंक दिया है बैट्समैन महेश ने। 2 रन बनाकर रन आउट हुए यतीन मडवी। बायत की बहुत ही स्टाइलिश स्ट्रोक प्लेयर और की प्लेयर है जहां तक भगवान शेठ ग्रुप टीम का सवाल है। टीम का स्कोर इस समय 21 रन। और अब यहाँ से हम देखें तो अभी भी 14 गेंदें पारी में शेष है। यतीन इसमें से कितनी गेंदें खेलेंगे ये भी देखने वाली बात रहेगी। हालांकि जितेंद्र भोईर भी मादा रखते हैं, बड़े शॉट्स लगाने की क्षमता उनके अंदर ज़रूर है। हो पटकी हुई गेंद थी, जाने दिया लेग स्टंप के बाहर, दिशाहीन गेंद वाइड। देखिए यतीन के आने से भी कहीं ना कहीं गेंदबाज का जो माइंड सेट है वो चेंज हो जाता है। लेदर क्रिकेट भी काफ़ी ज़बरदस्त खेलते हैं यतीन मडवी। ओ आगे रखा, इस बार शरीर से टकराई है गेंद और बल्ले में संपर्क बना नहीं पाए। उठाकर खेलना चाहते थे, क्रीज में थोड़े से डीप चले गए थे। थोड़ी सी आह निकली थी गेंदबाज के मुंह से। विकेट कीपर अपील कर रहे थे लेकिन अपील को ठुकराते हुए अंपायर बाला सीनियर। अच्छा ओवर घटता हुआ विशाल पाटिल का।
ओ एक और बेहतरीन गेंद यहाँ पर फॉरवर्ड डिफेंसिव स्ट्रोक पर बीट किया है बैट्समैन को। लगभग अपना संतुलन गंवा रहे थे बल्लेबाज, आखिरकार बाल बाल बच गए। फिर से कोई रन नहीं और इसके साथ ही शानदार ओवर की समाप्ति। 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ, स्कोर 22 रन, विकेट गिरे हैं 2। पहले 3 ओवर्स में पूरी तरह से गेंदबाजों का बोलबाला रहा है, खासतौर पर पहले और तीसरे ओवर में। पहले ओवर में विनय जैन ने सिर्फ 5 रन दिए थे, 1 विकेट उनके खाते में। मिहिर के ओवर में जरूर 12 रन आए थे, लेकिन विशाल पाटिल का ओवर काफ़ी किफ़ायती रहा। एक बैट्समैन रन आउट हुए, सिर्फ 5 ही रन इस ओवर में खर्च किए विशाल पाटिल ने। अब और 2 गेंदबाज कौन रहेंगे, ये देखने वाली बात है। आतिश पाटिल, जी हाँ, चौथे गेंदबाज आतिश पाटिल तैयार होते हुए। हरफन मौला खिलाड़ी है। आतिश पाटिल अपना ओवर शुरू करने की तैयारी में। जितेंद्र के पास है स्ट्राइक, यतीन का खाता खुलना बाकी, नॉन स्ट्राइकर से इन पर। बल्ले का बाहरी किनारा, गेंद स्लिप कॉर्नर में निकलती हुई, लेकिन वहां पर स्लिप में कोई खिलाड़ी नहीं है। विकेट कीपर गेंद पर पहुंचते हुए, तब तक 1 रन। यतीन मडवी को अपने गियर्स बहुत जल्द चेंज करने होंगे। टॉप गियर में उनकी गाड़ी यहां से अपेक्षित है, तब जाकर कहीं ना कहीं टीम एक अच्छे टोटल की तरफ बढ़ सकती है। अच्छा बैटल है आतिश पाटिल के सामने यतीन मडवी। बल्ले के बीचों बीच लेकर तान दिया है आसमान में, गजब का शॉट, 6 रन। और यतीन के ये पहले रन है वीपीएल सीजन 3 में। सिक्सर से आखिरकार उन्होंने अपना खाता खोला है। थोड़ी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, खींच के मारा मिड विकेट और स्क्वायर लेग के दरमियान, हवाई फायर करते हुए खूबसूरत छक्का। इसी तरह की आक्रामक बैटिंग की जरूरत इस समय भगवान शेठ ग्रुप को। स्कोर उछलता हुआ 29 रन, 29। ये बची हुई जो 10 गेंदे हैं, ये बहुत ही महत्वपूर्ण रहेगी। नितिन मडवी इस तरह के बल्लेबाज है जो अच्छी गेंदों पर भी अच्छे शॉट्स लगा सकते हैं। टेक्निक बड़ी अच्छी मानी जाती है उनकी। हालांकि पिछले ओवर में 2 गेंदें खेली थी, वहां पर रन नहीं बना पाए थे। प्रोजेक्टेड स्कोर यहां से 44 का नजर आता हुआ, लेकिन फिलहाल 29 बने हैं। 10 गेंदों में कम से कम 20 रन और यहां से अपेक्षित हो सकते हैं। ओ तेज डालने का प्रयास, गेंद शायद हाथ से छिटक गई थी। बीमर, नो बॉल का इशारा, अतिरिक्त रन। अगली गेंद रहेगी फ्री हिट। अच्छा अवसर बैट्समैन यतीन मडवी के पास, एक और बड़ा हिट यहां पर जड़ सकते हैं। और अब क्या करेंगे आतिश पाटिल, क्या यॉर्कर की ट्राई होगी? जी हाँ, वही कुछ कोशिश, फुलर लेन पर रखा, बीट किया। फ्री हिट का फायदा नहीं उठा पाए, फ्री हिट गेंद खाली चली गई। स्कोर रुका हुआ है 30 रन। हर गेंद पर आप बल्ला तो घुमा रहे हैं, और कहीं ना कहीं एक कैलकुलेशन भी हो सकता है कि इतने इतने छक्के जड़ने हैं, 3-4 बड़े हिट्स आते हैं बची हुई गेंदों में, तो जरूर 50 प्लस हो सकता है टोटल। लेकिन इस बार बढ़िया गेंद और क्लीन बोल्ड, यतीन मडवी का काम तमाम करते हुए आतिश पाटिल।
और आखिरकार बैंग ऑन टारगेट गेंद देखने को मिली, ऑफ स्टंप पर जाकर टकराती हुई गेंद। यतीन मडवी थोड़े से ऑफ कलर ही नजर आए इस मैच में, सिर्फ 6 रन बनाकर आउट हुए हैं। टीम का स्कोर 30 रन 3 विकेटों के नुकसान पर। नए बैट्समैन ऋतिक मैदान में। क्या ये मैच लो स्कोरिंग रहेगा? क्या ये 40 के अंदर वाला मैच देखने को मिलेगा, या फिर उसके ऊपर टोटल को लेकर जा सकते हैं भगवान शेठ ग्रुप के बल्लेबाज? ये देखने वाली बात है। आतिश पाटिल का ओवर अभी तक काफ़ी घटनापूर्ण कहा जा सकता है। बीमर भी हुई है, सिक्सर भी लगा है और विकेट भी अब चटका चुके हैं। अभी भी 2 गेंदे इस ओवर में शेष। फुल टॉस ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए थे, सामने फील्डर 2 की कॉल, निकल पड़े हैं और 2 रन कंप्लीट। विकेट कीपर के पास थ्रो किया गया था और कहीं ना कहीं गेंदबाज के पास आप बॉल सामने की दिशा से थ्रो करते हो तो आपको कम डिस्टेंस कवर करना पड़ता है, लेकिन जब विकेट कीपर के पास आप थ्रो करते हो तो काफ़ी लंबा डिस्टेंस कवर करना पड़ता है। ऐसे में बल्लेबाज के पास मौके तो रहते हैं। एक और फुल टॉस, लेकिन फिर से ज़्यादा लाभ नहीं उठा पाए हैं। सिंगल यहां पर मिलेगा, अब की बार 2 की कॉल और इस बार रन आउट होते हुए बल्लेबाज। एक और झटका लगता हुआ भगवान शेठ ग्रुप को। विकेट का पतन हुआ है, जबकि टीम का स्कोर 4 ओवर की समाप्ति पर 33 रन 4 विकेटों के नुकसान पर। कैप्टन ने जो सोचा था टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करने का जो निर्णय उन्होंने लिया था, उस तरह से कहीं ना कहीं चीज़ें घटी नहीं है, लेकिन फिर भी एक फाइटिंग टोटल की तरफ बढ़ने का तो मौका है ही यहाँ से। और क्या पता आखिरी ओवर में कुछ बड़े शॉट्स यदि बल्लेबाज खेल जाते हैं तो अभी भी एक अच्छा टोटल बनाया जा सकता है। लेकिन पहले 4 ओवर्स कहीं ना कहीं खेमा खुश रहेगा डीएसपी वॉरियर्स का। उनके कैप्टन फिलहाल खुश रहेंगे क्योंकि अभी तक अच्छा कार्य किया है उनके टीम ने। नए बैट्समैन नीरज आए हैं और गेंदबाजी के लिए राहुल चौहान। नीरज के पास स्ट्राइक, बढ़िया गेंद अंदर की तरफ लेकर आए थे, गेंद थाई से टकराई, पीछे निकल गई है। लेग 22 का इशारा अंपायर द्वारा, 1 ही रन मिलेगा। अभी तक हम देखें तो 2 ही छक्के जड़ चुके हैं बल्लेबाज इस पारी में। मिहिर पाटिल के ओवर में 1 छक्का लगा था और पिछले ओवर में आतिश पाटिल के विरुद्ध 1 सिक्सर, उसके अलावा 2 चौके लगे हैं, यानी कि 20 रन तो वो 4 गेंदों से ही आ गए हैं, लेकिन फिर भी बड़ा टोटल नहीं। ये शॉट अच्छा है लेकिन फील्डर है वाइड स्ट्रिप मिड विकेट पर, सीधे फील्डर के पास। अच्छा बैकअप गेंदबाज के पीछे। सिंगल्स यदि आते रहेंगे आखिरी ओवर में तो राहुल को कोई ज़्यादा परेशानी होने वाली नहीं है। 6 गेंदों में 6 सिंगल्स आप बनाते हो तो फिर 40 का ही टारगेट दिया जा सकता है, क्योंकि पहले 4 ओवर में 33 रन बने थे, अब स्कोर 35। बड़े शॉट्स की तलाश में है इस समय बल्लेबाज। ड्राइव लगाने का प्रयास, बढ़िया गेंद, ऑफ स्टंप के बाहर छकाया बैट्समैन को। देखिए ऑफसाइड के जो शॉट्स होते हैं वहां पर आपकी टेक्निक बहुत ही मायने रखती है। ऑन साइड में तो कई बार आप खेल जाते हो किसी तरह से बल्ला घुमाते हुए, लेकिन ऑफ साइड में जब खासतौर पर ड्राइव से या फिर स्क्वायर कट लगाने की बात आती है तो वहां पर प्रॉपर टेक्निक का इस्तेमाल आपको करना पड़ता है, वो सही फुटवर्क दर्शाना पड़ता है। लो फुल टॉस, ऑन साइड में टर्न करते हुए बढ़िया गेंदबाजी, फील्डर मौजूद है, काउ कॉर्नर की तरफ 2 के लिए पलट चुके हैं। जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स। गेंदबाज थोड़े से निराश, क्योंकि यहाँ पर उनका मानना है कि सिंगल ही होना चाहिए था। फील्डर मौजूद जरूर थे डीप में, लेकिन 2 रन लेने से रोक नहीं पाए। हालांकि बहुत अच्छी गेंदबाजी इस आखिरी ओवर में राहुल द्वारा। मात्र 2 गेंदे पारी में शेष।
स्कोर 37 रन। आज पहला मैच जो खेला गया था उसमें 44 का टारगेट था, और ये आखिरी मैच, इसमें कितना टारगेट, उसके आसपास स्कोर बनता हुआ नजर आ रहा है। ओ खड़े खड़े सामने उछाल दिया है, लेकिन सीधे फील्डर के पास, बढ़िया कैच, बैट्समैन आउट। नीरज ने कोशिश अच्छी की थी, ऑन द राइज शॉट खेला था, लेकिन लॉन्ग ऑन को क्लियर नहीं कर पाए। वो ऊंचाई नहीं मिली उनको स्ट्रोक में जो चाहते थे, और गैप में भी नहीं खेल पाए। नए बैट्समैन भूमित अंतिम गेंद का सामना करने के लिए क्रीज पर, 37 पर 5। ओ बॉलर के बगल में से ड्राइव कर दिया है लॉन्ग ऑफ की दिशा में, अच्छा क्षेत्ररक्षण, लेकिन थ्रो विकेट कीपर के पास, जबकि गेंदबाज के छोर पर भी मौका था। रन आउट हो जाएंगे बल्लेबाज, लेकिन 2 रन कंप्लीट, तीसरे के चक्कर में बैट्समैन रन आउट। पारी समाप्त होती हुई तो कुल रन संख्या है 39, और देखिए 6 गेंदों में 6 ही रन आए आखिर के ओवर में, और टारगेट 40 रनों का डीएसपी वॉरियर्स के सामने इस मैच को जीतने के लिए। ठीक 8 रन प्रति ओवर के हिसाब से रन बनाने होंगे डीएसपी वॉरियर्स को। फिलहाल डीएसपी वॉरियर्स के कैप्टन और उनके सभी खिलाड़ी काफ़ी खुश नजर आते हुए, क्योंकि मैच के पहले आप में ज़बरदस्त योगदान उनके खिलाड़ियों का रहा है, लेकिन मैच यदि जीतना है तो बल्लेबाजी भी अच्छी करनी होगी। हालांकि टारगेट बहुत बड़ा नहीं है, लेकिन फिर भी फाइटिंग स्कोर ज़रूर है भगवान शेठ ग्रुप के पास। 40 रनों की चुनौती, किसकी होगी हार और किसकी रहेगी जय जयकार, सब कुछ आप तक पहुंचाएंगे मेरे साथी कमेंटेटर यहाँ से विशाल पाटिल। चला सलामीची जोडी पाठवा. ओपनिंग पेअर लवकर पाठवा. चला विनंती असेल ऑफिशियल अंपायर्स आपण देखील लवकर पोहोचा. आपण सामन्याला सुरुवात करूया. 40 धाव्यांचं लक्ष्य. चला बाला सर उद्या यायचं आपल्याला वापस.
सलामीची जोडी मैदानात सातमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ओपनिंग पेअर DSP वॉरियर्स टीमचे 12th मॅन. आपण आता टूरला जाऊ नका. सलामीची जोडी पगले षटक गणेश दरम्यान बॉलिंग मार्गवरती आहेत आणि सलामीची जोडी जर आपण बघली ओपनिंग पेअर विनय आणि त्यांचा समवेत सागर ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे सलामीसाठी. विनय आणि सागर 40 धावांचं लक्ष आहे. 3 मॅचेसमध्ये टोटल डिफेंड झाले आणि त्यानंतरच्या 2 सामन्यांमध्ये चेजही झाले आणि आता या अंतिम मॅचमध्ये आता चेज होईल की डिफेंड होईल हाही प्रश्न आहे. पहिलं षटक गणेश. पहिलाच बॉल अगदी जर आपण पाहिलं तर डिलिव्हर तर झाला नाहीये बट बॅटरी अर्ध्या क्रीजमध्ये चालून तर आले होतं. 40 धावांचं लक्ष आहे. सेकंड इनिंगला सुरुवात झालं. स्टेप आउट बॅटर स्टेप आउट बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर आउट. षटकार. शहर ये मेरी स्टेप आउट झाले आणि बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर आउट झाला. पगलाच बॉल पगला तडाका. षटकार येतोय. 6 धावा धावफलकावरती आणि जिंकण्याकरिता आता 34 धावांची आवश्यकता आहे. सुरुवात अगदी चांगली केली. याआधी विनयने दाखवलं होते की त्यांना स्टेप आउट व्हायचं आहे बट तो बॉल डिलिव्हर नाही झाला. पण आता डिलिव्हरही झाला आणि बॉल बाउंड्री लाईनचा बाहेरही गेला. षटकाराने आगाज बॅकफुटवरती जाऊन पंच केला बट कव्हरला फिल्डर आहेत. बॉल फील्ड करतात. मिळेल सिंगल धावफलक 7 वरती. सागर आणि विनय ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. नेक्स्ट बॉल फुल लेंथ लॉफ्टेड ड्राईव्ह इनफिल्डला क्लिअर केलं. बॉल दरम्यान डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनला चालला आणि अखेरेच घडलं काय बॉल निघून गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. पॉइंट ऑफ ऑस्ट्रम हाफ लॉफ्टेड ड्राईव्ह साठी निमंत्रण होतं आणि ते निमंत्रण स्वीकारलं बॅटरने. चांगला फटका येतोय. चौकार आणि खिनेकला जवाब फटका बट फिल्डर आहेत लॉंग ऑनला या 3 मिस्टेक करणार नाहीयेत. सफलता मिळेल. पगली बॅटर बाद झालेत. सागर मिळाली. पगला धक्का लागला. सागर दरम्यान ते बाद झाले आणि क्रमांक 3 वरती नरेंद्र मैदानाच्या हातामध्ये येतात. क्रमांक 3 वरती बट सुरुवात चांगलीच आहे असंच मी म्हणेन कारण करता धावफलकावरती आहेत आणि धक्का पगला लागला. गणेश पाटील या पगल्या षटकामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन्स प्रमाणे पगले षटक हे 40+ खेळाडूंसाठी राखीव आहे आणि त्यामध्ये आपल्याला बॉलरही 40+ पाहायला मिळतो आणि बॅटरही 40+च पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. खेचून मारायचा होता ऑन साईडला बट बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. येतोय डॉट.
डॉट बॉल प्रमाणे ते येतोय पगले षटक पॉवर प्ले आणि चेस जर आपण पाहिला तर 40 धावांचं लक्ष आहे. फुल लेंथ लॉफ्टेड फटका आताही खेळायचा होता बट प्लॅन मिस येतो. डॉट खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण रन्स 11. धक्का लागला. एक टीम DSP वॉरियर्स भगवान शेट ग्रुप आणि त्यांचा अगेन्स्ट आपण पाहत आहोत DSP वॉरियर्स ही बॅटल. प्रतीक भोईर यांनीही अपार मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. दिवस रात्र ते मेहनत करतात आणि झोपही त्यांनी सुखाची घेतली नाहीये आणि आय होप आज त्यांना झोप चांगली येईल. सामना जरूर गमावला पण हरकत नाहीये. उद्याची प्लॅनिंग त्यांची आतापासूनच सुरू आहे. सेकंड ओव्हर जतीन पाटील आणि जतीन देखील 7 वाजल्यापासून रेडी होते आणि आता अखेरेस 3:40 त्यांचा नंबर लागलाय. जतीन मला भेटले होते जेव्हा मी ग्राउंडवरती आज आलो तेव्हा मला सर्वप्रथम जतीनच भेटला आणि त्याने सांगितलं की मॅच आहे आमची बट त्याला हे माहिती नव्हतं की 3:40 बॉलिंग मिळेल. फार प्रतीक्षा त्याला करावी लागली आणि अखेरेस तो आता बॉलिंग मार्कवरती आहे. ते असं ना की काही गोष्ट मिळते पण त्यासाठी वाट पाहावी लागते आणि कधी कधी इतकी वाट पाहावी लागेल ते खेळाडूलाही माहिती नसतं. जतीन पहिलाच बॉल वाईड लाईन हा बॉल टाकलाय कारण एकांतरी बॅटर स्टेप आउट झाले ते त्याने पागलं आणि बॅटरच्या आर्क पासून रीच पासून या बॉलला दूर ठेवलं. येतोय डॉट. विनय देखील चांगलीच बॅटिंग करतात. एक षटकारही विनयचा बॅटमधनं आला होता बट या ओव्हरची सुरुवात आता डॉट बॉलने इथे केली. बॉलर जतीन पाटीलनं फुल लेंथ लॉफ्टेड ड्राइव्ह बॉल हवेमध्ये आणि थेट जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. त्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळालं झुकेगा नहीं साला. पुष्पा 2 ही आपण पाहिला त्याच्यामध्ये ऐकायला आपल्याला काय मिळालं हरगिज झुकेगा नहीं साला. आणि सध्या साईडला बॅटरही सांगतो विनय हरगिज नाही झुकेगा भाई. आणखीन एक चाललाय हा की बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. तेच तर मी सांगितलं की हरगिज झुकेगा नाही भाई. आणखीन एक ठोकलाय 6. षटकार. गावामध्ये तो साऊंड सिस्टीम नेहमी चांगली असते त्यांचा यावरचा उल्लेख करावा असा वाटतो. फुल लेंथ होता बट यावेळेस येतो हा डॉट आणि DJ डॅनी त्यांचा उल्लेख मी आवर्जून करेन. भरपूर चांगली साऊंड सिस्टम आहे कारण ऑनेस्टली मी नेहमी सांगेन कारण बघा जो मेहनत करतो जो चांगलं कार्य करतो त्याचं कौतुक होणंही महत्त्वाचं आहे. DJ डॅनी भरपूर चांगले सॉंग्स त्याचप्रमाणे भरपूर चांगली साऊंड सिस्टीम आणि हाही फटका चांगलाच होता बट गॅप भेदता आला नाहीये. लॉंग ऑनला यतीन होते कॅच यतीनने पकडली सफलता इथे मिळेल. धक्का इथे लागलाय दुसरा बट बाद होण्याआधी जी जिम्मेदारी होती जी जबाबदारी खांद्यांवरती होती ती पार पाडली कारण 3 षटकार बॅटमधनं आलं विनयचा. 19 धावा त्यांनी बनवल्या आणि विनयच्या इनिंगच्या जोरावरती या मॅचमध्ये DSP वॉरियर्स फार पुढे आहेत. बघा उद्याचा शेड्यूल मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिली लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे श्रुती कन्स्ट्रक्शन्स त्यांचा अगेन्स्ट नरेश शेट ऑलराऊंडर्स. त्यानंतर भगवान शेट ग्रुप त्यांचा अगेन्स्ट श्रीजीवी वॉरियर्स.
हा आमचा कॉम्बॉक्सही दाखवला जातो. त्यानंतर कुंडलिक शेठ प्रतिष्ठान त्यांचा अगेन्स्ट भरत स्पोर्ट्स. त्यानंतर भार्गव फायटर्स त्यांचा अगेन्स्ट अण्णा शेठ प्रतिष्ठान. तसेच त्यानंतर पाचवी लढत श्रुती कन्स्ट्रक्शन्स त्यांचा अगेन्स्ट लहू टावरे फाउंडेशन. आणि त्यानंतर भगवान शेठ ग्रुप त्यांचा अगेन्स्ट पूर्णा वॉरियर्स अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा उद्याचा शेड्यूल याप्रमाणे आहे. सो सर्वांपर्यंत या शेड्यूलची माहिती पोहोचवली जाईल आणि यानंतर मी पुन्हा एकदा ही माहिती तुम्हाला देणारही आहे. जतीनला सफलता मिळाली. आतिशाला पगलास बॉल रेसच्या साहाय्याने वळवला. फील्ड राखीत मिड विकेटला इनफिल्डमध्ये बॉल फील्ड करतात आणि खेळ दरम्यान समाप्त झालेला आहे. 2 ओव्हरचा खेळ 24 आणि रिमेनिंग खेळ बाकी येतात 3 ओव्हरचा आणि 3 ओव्हरमध्ये करायचं 16 धावा. अखेरीस कॅमेरामॅनलाही आम्ही सापडलो सकाळी 4:15 वाजता. ऋषी कॅमेरामॅन आहेत आणि तेच मी म्हटलं की लेट करंट कोणीतरी आहे. दॅट्स वाय ते सकाळी 4:15 वाजता सापडलं. कारण प्रिन्स मूवीज या वाहिनीचा मी नेहमी उल्लेख करतही असतो आणि आवर्जून करीनही. कारण भिवंडीमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग या गोष्टीला हायलाईट करणारी ही वाहिनी आहे. कारण शून्यापासून सुरुवात करून मोठं कसं बनायचं लाईव्ह स्ट्रीमिंग क्षेत्रामध्ये ते भिवंडीमध्ये जर कोणी शिकवलं तर ती वाहिनी प्रिन्स मूवीज. आणि आवर्जून रविदादा असतील, त्यानंतर प्रथमेश भाई पाटील असतील, त्यानंतर संपूर्ण मनीष गुळवी, त्यानंतर भरपूर सारे ऑपरेटर, तसंच लेट नाईट आमचा संवेद मुख्य ऑपरेटर संजय दादा असतील आणि तसेच आमचे सर्व कॅमेरामॅन. ऋषी कधी कधी चांगलं वर्क करतो त्याचाही उल्लेख मी करेन. आता माझ्या दिशेने जाऊया. सर्वांची नावं घेणं मला शक्य नाही आहे, बट प्रिन्स मूवीज ही एक फॅमिली आहे आणि प्रिन्स मूवीजचं नाव आलं तर सर्वांचं नाव आलं. 18मध्ये करायचं 16. चला विनंती असेल की आता सुरुवात करा. तिसरं षटक बॉलर भूमित. या तिसऱ्या षटकामध्ये आम्ही 18मध्ये करायचं 16 धावा. आणि एक नम्रतेची ही सूचना आहे की उद्या जी वेळ दिली गेली आहे प्लीज त्या वेळेवरती हजर राहा. कारण त्यानंतर काही लोक जेव्हा जॉबसाठी रेडी होतात त्यावेळेला आपण झोपायला जातो अशी परिस्थिती होते. कारण आता ही ऑलमोस्ट हा सामना समाप्त होण्याच्या मार्गावरती आहे जरूर, बट तरीसुद्धा असं वाटतं की 4 तर वाजतील. 18मध्ये करायचा 16. समोर आतिश. पुल करायचं होतं, बॅटचा टोला लागला. फिल्डर येतात आता डीपमधनं. सिंगल तर कंप्लीट झाली. धावफलक आता 25 आणि आता 15 करायचं. चेंडू शिल्लक येते 17. बघा जतीन पाटीलचा नंबर सकाळी 4:45 वाजता जरूर लागला, बट तो का लागला तर तोही विचार करत असेल. कारण 2 षटकार त्या ओव्हरमध्ये आले. आणि ऑनेस्टली सांगायचं झालं तर 7 वाजल्यापासून तो प्रतीक्षा करत होता. प्रतीक्षा संपली, पण अशी संपली की त्यात नंतर बॉलिंग करायला मिळेल की नाही हा प्रश्न आहे. पंधरा रन आणखी करायचं. आणि आर्यन वझे यांचे बॉलिंग मार्कवरती येणं बाकी आहे. तेही ट्रम्प कार्ड आहेत आणि ते कधी येतील सामना समाप्त झाल्यावर. सन्मान इथे दिला. सिंगल रन दरम्यान इथे कंप्लीट केली जाईल. अतिशय प्रयत्न करतोय की लवकरात लवकर हा सामना समाप्त करायचा आहे, पण वेळच अशी झालेली की या क्षणाला मोठी फटके खेळणं हे इतकंही सोपं नसतं. सिंगल रनचा मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 26 आणि करायचं आता 14 धावा आणि चेंडू शिल्लक येते 16. 16मध्ये 14. अल्पेशजी गायकवाड यांचे आवर्जून मी उल्लेख करेन, कारण भरपूर चांगलं गुणलेखन त्यांचंही आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं. फुल खेळला, फुल लांफा व फुल. अखेरीस आमचा आवाज आतिशपर्यंत पोहोचला. लाजवाब फटका, षटकार. तांबडी
आतिश पाटील. आतिशचा फॉर्मही आपण या सीझनमध्ये पाहिला. ग्रामीण क्रिकेटमध्ये विशेषतः भरपूर चांगला खेळता असा प्रत्येकी सीझनमध्ये असतो आणि याही सीझनमध्ये आहे आणि लीगमध्ये तर एक वेगळाच दर्जा या खेळाडूचा. आणि साऊंड आला होता बट बॉल कॅरी केला नाहीये विकेट किपरने. बॅट्सीकडे लागली होती कारण साऊंड कॉम्बॉक्सपर्यंत आला होता बट कॅच पकडता आली नाहीये. आणि 8 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आता येते 14 मध्ये 8. नेक्स्ट बॉल. लॉफ्टेड ड्राईव्ह बट बॉल हव्यामध्ये आहे आणि कव्हरला जतीन थोडे दूर लागले बट तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा आणि आता फक्त 6 धावांची आवश्यकता. VPL 2025 सीझन 3 टोटल जर आपण पाहिलं तर 12 टीम्सचा समावेश या स्पर्धेमध्ये या पर्वामध्ये आहे. 6 धावांची आवश्यकता आहे. लॉफ्टेड फटका. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर येत आहेत लॉंग ऑफला. बॉल दरम्यान एका टप्प्याने जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार आणि आता जिंकण्याकरिता फक्त 2 धावांची आवश्यकता. अगेन्स्ट नरेश शेठ ऑलराऊंडर्स ही पहिली लढत. त्यानंतर भगवान शेठ ग्रुप त्यांचा अगेन्स्ट श्रीजीवी वॉरियर्स ही दुसरी लढत. त्यानंतर कुंडलिक शेठ प्रतिष्ठान त्यांचा अगेन्स्ट भरत स्पोर्ट्स ही तिसरी लढत. तसेच भार्गव फायटर्स त्यांचा अगेन्स्ट अण्णा शेठ प्रतिष्ठान ही चौथी लढत. त्यानंतर श्रुती कन्स्ट्रक्शन त्यांचा अगेन्स्ट लहू टावरे फाउंडेशन अशी लढत. त्यानंतर भगवान शेठ ग्रुप त्यांचा अगेन्स्ट पूर्णा वॉरियर्स अशी ही लढत आहे. आणि दरम्यान जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे हा सामना इथे समाप्त. हा सामना इथे जिंकला DSP वॉरियर्स टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम DSP वॉरियर्स अँड हार्ड लक टीम भगवान शेठ ग्रुप. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. बघा फ्रंट लाईट ऑपरेटर आपण लाईट्स बंद करायचा नाही आहेत. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. आणि जसे आपण चांगली बॉलिंगही